संवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आपण बघितल्या. काही नागरिकांना तर 40 डिग्रीच्या तापमानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रांगेत उभं राहावं लागलं आणि त्यामुळं त्यांची प्रकृती देखील खालावली. मात्र मी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगावात आहे, ज्या गावामध्ये PNG लाईन 2023 मध्ये टाकण्यात आली आणि तेव्हापासून हे गाव या सगळ्या गोष्टींसाठी अपवाद आहे. लाईन लावणे, गॅस टाकीसाठी वाट बघणे, कारण या ठिकाणी PNG लाईन असल्यामुळे या नागरिकांना या युद्धजन्य परिस्थितीमुळे कुठलीही धावपळ करण्याची गरज पडली नाही किंवा रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडली नाही. मी आता या घरामध्ये आहे जिथं PNGचा वापर केला जातो. खरं तर या गावामध्ये संपूर्ण गावामध्येच PNGचा सर्रास वापर केला जातो. PNG गॅस ते वापरतात, त्यामुळे त्यांना आता या परिस्थितीशी नेमकं काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नाही असं म्हटलं तरी चालतं. कारण त्यांना रांगेतही राहण्याची गरज नाही, गॅस बुकिंग करण्याची गरज नाही किंवा गॅस बुक केल्याच्या नंतर गॅस डिलिव्हरी बॉय केव्हा येईल ही वाट बघण्याची देखील त्यांना गरज नाही. अशा पद्धतीची मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं त्या ठिकाणी मीटर लावण्यात आलेलं आहे आणि त्या मीटर पासून घरामध्ये येणारी जी लाईन आहे ती या पद्धतीने येते. म्हणजेच या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याला एक कॉग देण्यात आलाय, एक सिस्टम देण्यात आली की हा बंद केल्याच्या नंतर समोर जो गॅस पुरवठा आहे तो बंद होईल. म्हणजे ज्यावेळेस गॅसचं काम नसेल त्यावेळेस तो बंद केला जातो. तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं आपण LPG गॅस वापरतो त्याच पद्धतीची बाकी सगळी या ठिकाणी ही सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. कारण की गॅस पाईप तोच आहे, फक्त LPG गॅस आहे. त्यामुळं एकूणच हे नागरिकांना या परिस्थितीमध्ये देखील कुठलीही चिंता नाही. त्यांच्या कपाळावर ज्या लाईन असतात संकटाच्या किंवा टेन्शन जे आपण म्हणतो ते कुठेही दिसत नाही. कारण यांना बाहेर काय चाललं, खास या युद्धाचा जर सगळ्यात जास्त कुठे परिणाम झाला तर तो इंधन पुरवठ्यावर, आणि या इंधनामुळे नागरिकांना तासनतास किंवा एक एक 2-2 दिवस देखील त्या रांगेमध्ये उभं राहावं लागलं. इथं ती परिस्थिती नाहीये. माझ्यासोबत काही नागरिक आहेत. कधीपासून ही परिस्थिती म्हणजे तुम्ही टीव्हीवर तर बघत असाल हो सर, कशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे युद्धामुळे. मात्र तुमच्या इथं केव्हापासून हा गॅस टाकण्यात आलाय आणि तुम्ही अगोदरच कसं हे सगळं नियोजन केलं होतं? आमच्या इथे जे आहे हा 2023 पासून आमची ही गॅस जी लाईन आहे ही कार्यान्वित झाली आहे पूर्णच्या पूर्ण. या गॅसमध्ये जे आहे गॅसला जो आहे आम्हाला हा गॅस हा लाईन मधून आल्यामुळे आम्हाला जे आहे आपल्याला नॉर्मल जो गॅस आहे तो पहिले जो आहे बुकिंग करावा लागतो, नंतर त्याला पेमेंट करावं लागतं, वेळ बघावा लागतो, कधी येणार, डिलिव्हरी बॉय येणार, नंतर तो डिलिव्हरी करणार. अशा प्रक्रियेतून आम्हाला हे जावं लागत नाही सध्या. एखाद्या संकटाची जणू पूर्वकल्पनाच असणं अशातलंच हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय. कसं वाटतं की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज पडत नाही? आता हा आमचं एक तर नशीब म्हणावं किंवा योगायोग समजावा, देवाची कृपा म्हणावी आमच्यावरती, जेणेकरून ही जी सुविधा आहे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ही सुविधा लाभली. आम्हाला जे सध्याची युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्हाला आजपर्यंत ना आम्ही गॅस बुकिंग केला, ना लाईनमध्ये लागलो, ना आम्हाला कुठं पेमेंट करावं लागलं. अगोदर आम्ही गॅस वापरा, नंतर मंथली बिल येतं, नंतर पेड करावं लागतं आम्हाला. त्याच्यामुळे बाहेरच्या जगाशी आमचा काही सुद्धा परिणाम आम्हाला त्याच्यावरती 1% सुद्धा झालेला नाही. याचा 1% ही परिणाम झालेला नाही. खरं याला नशीब समजायचं की पूर्व तयारी? आमचं लाडगावच लाडाचं आहे ना, आम्हीच भाग्यवान आहोत की आम्हाला लाईनीत उभं राहावं लागत नाही. नाहीतरी आता उन्हाळा आहे, बाकी महिलांना खूप लाईनीत उभं राहावं लागतं गॅसच्या टाकीसाठी. पण ते तसं आम्हाला काहीच नाहीये. कधीपासून ही संपूर्ण गॅस पाईपलाईन तुमच्या गावामध्ये आली आणि किती सोपं होतं हे सगळं? 2023 पासून चालू झाले आमचे पाईपलाईन. PNG गॅसमुळं तुम्हाला रांगेत तर राहण्याची गरज नाही, पण बऱ्याच ठिकाणी चुली देखील पेटल्या, त्याही पेटवण्याची गरज पडली नाही. काय भावना आहेत? खरं तर हे अगोदरच करून ठेवलेलं आहे. नाही, आम्ही आमचे गावातील समजा सरपंच, उपसरपंच यांच्या मेहनतीमुळं खूप सुद्धा आमच्या महिलांना म्हणजे चांगलंच हे झालं, सुविधा झाल्या. पूर्ण गावामध्ये काही काही ठिकाणी खूप म्हाताऱ्या बायका आहे, त्यांना सरपण आणता येत नाही, चूल पेटवता येत नाही.
तर अशासाठी खूप चांगल्या सुविधा झाली. कशी पाईपलाईन मधून गॅस आला. आता मी तुम्हाला त्यांच्या भावना दाखवणार आहेत, ज्या गृहिणी खरंच स्वयंपाक करतात, ज्यांना गॅसचं नेहमी चिंता असते. या पद्धतीचं आता या ठिकाणी दूध गरम करणं सुरू आहे. म्हणजे याची स्पीड नेमकं LPG पेक्षा कमी असते, जास्त असते, ते त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्याकडनं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की त्यांना किती हे सगळं सोपं आहे. वापर करण्यासाठी याचा काही अडचण येते, म्हणजे ते कॉक चालू करायचा, बंद करायचा, किंवा आपण रेग्युलर जसं गॅस. कॉकचा काही अडचण नाहीये. कॉक व्यवस्थित चालू केल्याबरोबर म्हणजे इकडं पण जे फिरवली की व्यवस्थित चालतो हा, आणि कमी जास्त प्रमाणात आपण जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. याच्या स्पीडमध्ये, LPG गॅसच्या स्पीडमध्ये कुठलं काही चालण्यासाठी लवकर स्वयंपाक होतो किंवा याच्यावरती वेळ लागतो, असे काही अनुभव तुम्हाला? याच्यावरती लवकर स्वयंपाक होतो. म्हणजे एकदा म्हणजे तवा जर ठेवला की खूप अर्जंटमध्ये तापतो तो. म्हणजे LPG सिलेंडर गॅसपेक्षा यावरती तो स्वयंपाक लवकर होतो. हो. बरं, बाहेर तर तुम्ही बघतच असाल युद्धजन्य परिस्थितीमुळे कशी परिस्थिती आहे, मात्र तुम्हाला तसा काही संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली नाही. कसं बघताय या सगळ्या? बाहेर म्हणजे जे युद्धामुळे बायकांना किंवा म्हणजे पुरुषांना बाहेर जावं लागतं, रांगेत राहावं लागते. घरची म्हणजे त्यांना लहान लहान मुलं कधी कधी म्हणजे जेवणासाठी ओरडतात. म्हणजे लाडगावमध्ये ती परिस्थिती जाणून येत नाहीये. याला 2 महिन्याला किती बिल येतं? तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे, याची काही कल्पना आहे? त्याची माझ्यासोबत जे घर चालवतात, खरं तर त्यांना फक्त स्वयंपाक करायचा आहे, पण ज्यांना खरंच पैसे भरावे लागतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. LPG पेक्षा स्वस्त आहे की महाग पडतं? LPG पेक्षा साधारणतः एक 10 ते 15% स्वस्त पडतो गॅस हा. आणि जो आहे LPG पेक्षा जो आहे वापरायला खूप सोपा आहे. आणि जर सुरक्षित सेफ्टीच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर खूपच चांगला आहे. घरात आता तुमचे किती सदस्य आहेत आणि किती महिन्याला किंवा 2 महिन्याला तुम्हाला बिल येतं? आता सध्या जे आहे, सध्या आमच्या घरातले 5 सदस्य आहे. साधारणतः आमचं महिन्याला जे आहे साधारणतः 2000 पर्यंतचं बिल येतं आम्हाला. सध्या 2000 ते 2200 पर्यंतचं बिल येतं सध्या. म्हणजे सिलेंडर जरी तुम्ही वापरला असता तरी तुम्हाला 1 महिना असतो बिल असतं. हो, आता काय आहे की सिलेंडर असलं तर माणसाला जेव्हा बंद होतं तर तेव्हा 1-2-3 दिवस गॅस बंद असतो. आता हा कसा आहे, जसं नळाला पाणी रोज येतं, माणूस कसं नळाला पाणी रोज आलं तर एक्सेसिव्ह वापरतात, तशातली गोष्ट आहे ही. थोडं माणूस मोकळ्या हाताने वापर होतो याचा. जर आहेच तर मग वाहत्या गंगेत हात का नाही धुवायचा, अशा त्यांच्या त्या सगळ्या भावना आहे. कारण उपलब्ध आहे, तो मिळतो आहे, त्यामुळे कुठे अडचण नाही. संध्याकाळपर्यंत शेतामध्ये काम करायचं, घरी आल्याच्या नंतर तो गॅस नसेल तर मग चूल पेटवायची, अशा अनेक घटना आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितल्या. मात्र हे गाव या सगळ्या गोष्टीसाठी अपवाद आहे आणि बाकी कुठल्या परिस्थितीमध्ये किती तयार असावं यासाठी देखील हे गाव आदर्श ठरतंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.